संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सतीखंड अध्याय 3. ब्रह्माजीने कामदेवाला दिलेली शापवाणी. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, माझा अभिप्राय जाणून मरीची आदी ऋषींनी एकमेकांशी विचारविनिमय केला. माझ्या मनापासून उत्पन्न झालेल्या पुरुषास ते म्हणाले, तू आमचे व ब्रह्मदेवाचे चित्त विचलित केलेस, म्हणून तुला मंथन असे म्हणतील. जगात तुझ्यासारखा सुंदर आणि कामरूप कोणी नाही, म्हणून तुझे दुसरे नाम कामरूप असे असेल. मदाचा प्रादुर्भाव करणारा म्हणून मदन आणि तुला दर्प असल्यामुळे कंदर्प अशी देखील नावे असतील. तुझ्या एवढा कोणीही पराक्रमी नसेल. दक्षाची एक कन्या तुझी पत्नी होईल. कामदेवांनी आपल्या पुष्परूपी 5 बाणांना रोचक, हर्षण, मोहन, पोषण, मारण अशी 5 नावे दिली. त्याने या बाणांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. कोणावर काय परिणाम होतो हे कामदेवास पाहावयाचे होते. त्याने प्रत्यंचा खेचता सुगंधित असा वायू वाहू लागला. त्यामुळे सर्वजण मोहित झाले. सर्वांच्या मनात काम विचार जागृत झाला. ते पाहून कामदेवाचा आत्मविश्वास जागृत झाला. त्यावेळी धर्मराज तेथे उभा होता. सर्वांच्या मनात पापबुद्धी निर्माण झालेली पाहून त्याला फार दुःख झाले. त्याने शंकराचे स्मरण केले. त्यावेळी आर्तभावाने दिलेली हाक ऐकून शंकरजी तेथे प्रकट झाले. शंकर मला म्हणाले, विधाता, संध्या ही तुझी कन्या, तर मग तिच्याविषयी तुझ्या मनात काम विचार कसा काय निर्माण झाला? वेद तुझ्या मुखात आहे, तरी पण सर्व ज्ञान तू विसरलास. तुझा विवेक कोठे गेला? एका स्त्रीला पाहून तुझे मन मोहित झाले. धिक्कार असो. शंकराचे बोलणे ऐकून मला दरदरून घाम फुटला. मी काम विचाराचा त्याग केला. त्या समय दक्षाच्या घामातून एक कला उत्पन्न झाली. ती सर्व गुण संपन्न आणि अतिशय सौंदर्यवान अशी होती. तिचे नाव रती. तिचे रूप पाहून अनेक ऋषी मोहित झाले. निर्दोष अशा संध्येमुळे अनेक पितरांची सृष्टी अस्तित्वात आली. धर्मामुळे महादेव प्रकट झाले. त्यांनी ऋषींना आशीर्वाद दिला. ते निघून गेले. मला कामदेवाचा खूप राग आला. त्यामुळे मला लज्जित व्हावे लागले. मी त्याला शाप दिला. शिवनेत्रातील अग्नीने तू भस्मसात होशील. कामदेव घाबरला. त्याने उशाप मागितला. मी पुन्हा सांगितले, शिवजी ज्यावेळी विवाह करतील पार्वतीबरोबर त्यांचा विवाह झाला की तुला दुसरे शरीर प्राप्त होईल. हा उशाप ऐकून कामदेव आणि सर्व ऋषीमुनींना समाधान प्राप्त झाले. मी निघून गेल्यावर सर्वजण आपल्या स्थानी निघून गेले. नमः शिवाय.